ज्योती, काय गो मगाचपासून बघतीये घुटमळतीयेस, काही बोलायचंय का? आई अगं ताईने जे केले ना ते तिला स्वतःच्या तोंडानेच आईला सांगू देत. कदाचित तिला स्वतःच्या तोंडून ही बातमी द्यायची असेल. कोणती भाजी करते? कांदा बटाट्याची. ही आत्ता स्वराजला भेटून आली तरी सुद्धा एवढी नॉर्मल कशी काय? आईला का नाही सांगत आहे? का हिला सांगायचंच नाहीये? नाही मी नाही होऊ देणार हे. काहीही करून मी आज ताईला ही गोष्ट सांगायला लावणार म्हणजे लावणारच. आणि काय गो एवढा उशीर का झाला? आई अगं मी ज्या बसने गेले ना त्या बसचा प्रॉब्लेम झाला होता. शिवाय ट्रॅफिक माहिती आहे ना तुला किती असतं, म्हणून जरा उशीर झाला. ताई बॅगेत काही ठेवलंयस का ग? खूप जड वाटते आणि वाचते पण. काही आहे का त्याच्यात एवढं ठेवलंयस ते? हा, माझ्या पर्सला हात का लावलास? अगं ते एवढी काय रिॲक्ट होतेस? काही महत्वाचं आहे का त्याच्यात? तुला काय करायचंय? माझ्या पर्सला हात लावायचा नाही. ताई अगं मी फक्त विचारलं ना. काही गरज नाही. माझ्या वस्तूला हात लावलेला मला आवडत नाही. अगं पण ताई मी प्रीती ज्योती, लहान आहात का आता? कशाला भांडताय? जा हातपाय धुवून घे, जेवायला वाढते. मला भूक नाहीये, मी चाललीये झोपायला. प्रीतीताई हे काय करतेय? असं का वागतेय? स्वराजला लपून छपून भेटून आली, एकटीनेच लग्नाला होकार पण दिला आणि त्याबद्दल साधं तिला घरी सांगावं असं वाटलं नाही. काय आहे तरी काय तिच्या डोक्यात?